श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला पायाला चिकल्या होणे, आगाग होणे, जखम होणे, इन्फेक्शन होणे असे आपल्याला प्रॉब्लेम बरेच काही होत असतात। यासाठी आपण काय करणार आहोत, यासाठी आपल्याला घरगुती उपाय करता येतील का? तर आपण आज यासाठी एक नवीन घरगुती उपाय करणार आहोत। आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला एक खोबरेल तेल लागणार आहे, हळद, आपल्याला वॅसलीन लागणार आहे आणि आपल्याला गावरान पद्धतीचं तूप लागणार आहे। आता आपण काय करायचं आहे, हे खोबरेल तेल 2-3 चमचे एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे। हे खोबरेल तेल आपल्याला गॅसवरती गरम करून घ्यायचे आहे। जास्तही गरम करायचं नाही। तेल गरम झाले की लगेच खाली उतरून घ्यायचे आहे। यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे। जास्तही गरम न तेल केल्यामुळे हळद करपणार नाही अशी काळजी घ्यायची आहे आणि आपण हलवून घ्यायचे आहे पूर्णपणे। थोडासा फेसळ भाग दिसेल म्हणजे हळद आपली भाजली जाईल त्यामध्ये। हळद ही अँटीसेप्टिकचं काम करत असते। आता यामध्ये आपण अर्धा चमचा तूप ॲड करणार आहोत। तूप हे जखमेवर खूप जालीम उपाय आहे। पूर्वीच्या शिवाजी महाराजांच्या काळातही तुपाचा वापर जखमांवरती लावण्यासाठी केला जात असे। यामध्ये आपण तूप टाकून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये वॅसलीन टाकायचं आहे। वॅसलीनची मी अर्धी डब्बी टाकणार आहे। हे सगळे मिश्रण आपल्याला पूर्णपणे ढवळून घ्यायचे आहे। तेल गरम असल्यामुळे हे सगळे आपल्याला मेल्ट होत आहे आणि आपल्याकडे डबी नसेल तर आपण एका छोट्याशा कापराच्या डबीमध्ये हे पूर्ण मिश्रण ओतून घ्यायचे आहे। हे मिश्रण ओतून थंड झाल्यावरती एक प्रकारचं क्रीम तयार होतं। हे क्रीम आपण पायाला लावायचं आहे। थोडंसं वॅसलीन कमी टाकलं म्हणून परत एकदा मी टाकून घेत आहे आणि हलवून घेत आहे। हे क्रीम लावण्यापूर्वी आपल्याला पाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्याचे पाण्याचे जे पायाला बोटाला जे पाणी लागलेले आहे ते पूर्णपणे पुसून कोरडे करायचं आहे आणि नंतरच ही क्रीम आपल्या पायाला अप्लाय करायची आहे। हे आपण रूम टेम्परेचरलाही ठेवू शकतो। हे थंड झाल्यावर आपल्याला क्रीमी टेक्स्चर येणार आहे आणि ते आपण पायांच्या बिचकीमध्ये लावायचं आहे। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।